अलॉट डिस्कस. मी आहे निरंजन भोयर. आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडीविषयी प्रश्न बघू. तर पोलीस भरती जी आता नुकतीच होणार आहे, तुम्हाला 4-5 तारखेपासून पेपर चालू होणार आहेत. तर मग त्या परीक्षांसाठी तुम्हाला हे खूप IMP प्रश्न आहेत मित्रांनो. लक्षवेध 59वा अंक किंवा 59वा अंक या बुकमधून आणि काही माझ्या नोट्समधून तुम्हाला हे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे. तर बघा, तुम्ही 70 पेज क्रमांकावर जा, लक्षवेधच्या 59व्या अंकावर, आणि तिथं तुम्ही वाचा. नंतर मग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा फायदा होईल. ठीक आहे. तर लक्ष द्या. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, म्हणजे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो 2021चा साहित्यिक म्हणजेच रिकामी जागा यांना देण्यात आला. तर सांगा उत्तर काय आहे ते. तर याचं उत्तर 4 पर्याय आहेत. हे 4 पर्यायापैकी निवडा की रंगनाथ पठारे आहे का, श्री नंदा खरे आहे का, संजय जनार्दन आहे का, यापैकी नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे रंगनाथ पठारे. काय उत्तर आहे मित्रांनो? रंगनाथ पठारे यांना 2021चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. कळालं का? ठीक आहे. तर या पुरस्काराचं जे काही तुम्हाला रक्कम असते ती 5 लाख रुपये आहे. किती आहे? 5 लाख रुपये आहे. आणि मानचिन्ह आणि मानपत्रसुद्धा दिले जातं. तसंच 1999ला त्यांनाच, रंगनाथ पठारे यांनाच 1999ला ताम्रपट पुस्तक आहे त्यांचं. कोणतं आहे? ताम्रपट. तर या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमी, कोणता? साहित्य अकादमी हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांचं चक्रव्यूहसुद्धा पुस्तक आहे, 7 पाटीलसुद्धा पुस्तक आहे. हे त्यांचे पुस्तक आहेत. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे की 2021चा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी असा पुरस्कार आहे तो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? कधीचा? 2021चा. तर तो देण्यात आलेला आहे मित्रांनो. पर्याय खाली तुम्हाला हे आहेत 4 पैकी योग्य पर्याय मला सांगा. तर श्रीमती डॉक्टर एन राजम, श्रीमती डॉक्टर एन राजम हा बी पर्याय ऑप्शन करेक्ट असेल. हे उत्तर तुमचं ठीक आहे. श्रीमती डॉक्टर एन राजम यांना कोणता पुरस्कार देण्यात आला? 2021चा पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ठीक आहे. तर हा पुरस्कार जो आहे महाराष्ट्र सरकारचा आहे. तो महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो. काय? कोणामार्फत दिला जातो? महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो तो भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार. म्हणजेच भारतरत्न असं नाही, तर यांना पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न मिळालेला आहे, त्यामुळं ते इथं लागलं आहे. तर भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशी नावाचा पुरस्कार आहे तो. हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो. कोणामार्फत? महाराष्ट्र सरकारमार्फत दिला जातो. तसंच या पुरस्काराचं सुद्धा जे काही रक्कम आहे ती 5 लाख रुपये आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आहे. काय काय? मानपत्र आणि स्मृतिचिन्हसुद्धा दिले जातात. 5 लाख रुपये दिले जातात. तर हा पुरस्कार कधीपासून दिला जातो? तर 2012-13 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. 2012-13 पासून. कळालं का? यामध्ये अगोदर याच्या किशोरी आमोणकर असेल. काय काय? तर एक किशोरी आमनकर, त्यानंतर किशोरी आमनकर असेल, पंडित जसराज असेल, पंडित जसराज, त्यानंतर प्रभा अत्रे असतील, प्रभा अत्रे यांना सुद्धा हा पुरस्कार यापूर्वी देण्यात आलेला आहे. अरविंद पारिखला देण्यात आला, पंडित केशव गिंडेला देण्यात आला, माणिक भिडेला देण्यात आला, परवीन सुलतानाला देण्यात आला. हे यांना देण्यात आलेले पुरस्कार आहेत ते. ठीक आहे. बघू आपण. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, प्रश्न क्रमांक 3 की लॅन्सेंट हे नियतकालिक आहे. तर या नियतकालिकाने खालीलपैकी कोणाचा गौरव केलेला आहे? तर अभय बंग नाही, राणी बंग याचा आन्सर राहील. काय राहील? राणी बंग यांचा या नियतकालिकाने गौरव केला. असं कन्फ्यूज करण्यासाठी अभय बंग सुरुवातीला देऊ शकतात तुम्हाला. तर अभय बंग हे आणि राणी बंग हे दोघं
पती पत्नी आहेत, हे पती आणि हे पत्नी. कळालं का? तर राणीबंग आणि अभयभंग दोघांमध्ये कन्फ्यूज करून तुम्हाला पहिला पर्याय देऊन तुम्हाला फसवू शकतात. तर लक्ष द्या, राणीबंग हे त्याचं लक्ष द्या. कारण काय आहे की राणीबंग यांनी काय केलेलं आहे की राणीबंग यांनी महिला प्रजोत्पादन महिला प्रजोत्पादन जे आहे तर महिलांचं, तर त्यांच्या आरोग्याच्या क्षेत्रातील डॉक्टर राणीबंग यांनी केलेलं जे कार्य आहे आणि तसंच किशोरवयीन मुलामुलीच्या लैंगिक शिक्षणासाठी म्हणजे किशोरवयीन मुलं जी आहेत तर यांचं लैंगिक शिक्षणासाठी त्यांनी केलेलं काम हे भारतातच नाही तर इतर देशासाठी सुद्धा काय आहे, आदर्श आहे, असं या लॅन्सेट नावाच्या नियतकालिकांनी बोललेलं आहे. कळालं का? मग लॅन्सेट हे काय आहे तुम्हाला येऊ शकतं, तर नियतकालिक आहे. याच्या उलट प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की अभयभंग यांचा गौरव कोणत्या नियतकालिकाने केला, तर तिथं तुम्हाला राहील लॅन्सेट. कळालं का? ऑप्शन खाली राहील. उलटं विचारू शकतात पुन्हा. ठीक आहे बघा. पोर्टलोई वधू पोशाख, एक मिनटं थोडं राणीबंगबद्दल जाणून घेऊ. बघा, राणीबंग जे आहेत आणि अभयभंग हे दोघं दाम्पत्य आहेत. तर हे डॉक्टर राणीबंग आणि अभयभंग हे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात, कुठं, गडचिरोली जे आहे गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये अभयभंग आणि राणीबंग हे दोघं जण दाम्पत्य पती पत्नी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे प्रणेते आहेत. काय, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे प्रणेते असं त्यांना म्हटलं जातं. की ग्रामीण भागातील, असं जर विचारलं तुम्हाला, ग्रामीण भागातील काय आरोग्य सेवेचे प्रणेते असं जर विचारलं, प्रणेते कोण आहेत ग्रामीण भागातील, तर ते आहेत तुम्हाला हे दोन, अंजली भागवत, आपलं अभयभंग आणि राणीबंग. हे दोघं आहेत. तर तुम्हाला यांची गडचिरोली ठिकाणी सर्च नावाची सोसायटी आहे. कोणत्या नावाची आहे? सर्च नावाची. कळालं का? तर ही जी काही सर्च नावाची सोसायटी आहे मित्रांनो, ह्या सर्च सोसायटीलाचं लॉंग फॉर्म काय होतं, SEARCHI समजा हे. तर मग याचा लॉंग फॉर्म काय होईल? यस म्हणजे काय होणार, तर ते होणार सोसायटी फॉर एज्युकेशन आणि पुढे येणार ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ असं राहील तुम्हाला याचा लॉंग फॉर्म. कळालं का? इन कम्युनिटी हेल्थ हे सर्च. तर हे सर्च जे आहे ती कुठं आहे, गडचिरोली ठिकाणी आहे. कोणाची आहे, तर अभयभंग आणि राणीबंग यांची ती एक संस्था आहे, सेवाभावी संस्था. ठीक आहे. तर डॉक्टर राणीबंग आणि अभयभंग हे दाम्पत्य इथं या ठिकाणी काम करत असतात, लोकांची सेवा करत असतात. तर या दोघांना महाराष्ट्र सरकारने काय दिलं आहे, महाराष्ट्र भूषणसुद्धा या दोघांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र सरकारचा. ठीक आहे. पुढं बघू आपण प्रश्न क्रमांक 4. किंवा पटलोई वधू पोशाख बनवणाऱ्या फॅशन डिझायनर आहेत हंजबम राधादेवी काय आहेत की पटलोई वधू पोशाख बनवणाऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांना 2021चा जे 102 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मश्री. तर त्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिला आहेत कोण, हंजबम राधादेवी. तर त्या कोणत्या राजाच्या आहेत हेच तुम्हाला ओळखायचं आहे. तर हंजबम राधादेवीचं पटलोई वधू पोशाखाबाबतचा कार्य आहे त्यांचं, तर म्हणून त्यांना ते तो पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मश्री 2021चा. तर कोण्या राज्याचे आहेत, तर त्या आहेत मणिपूर. कुठल्या राज्याचे आहेत, मणिपूर. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. कळलं? ठीक आहे. शांत चित्तानं ऐकायचं मित्रांनो, काळजी करायची नाही, काय नाही. शांत चित्तानं लेक्चर पूर्ण अटेंड करा, तुमचा निश्चित फायदा होईल या लेक्चरमधून. तर आपण आता पुढं बघणार आहोत. बघा की पुढचा प्रश्न. बरं, या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवण्याची बात आहे की पद्मश्री हे 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे का, दुसरी आहे का, तिसरी आहे. तर एक लक्षात ठेवा, भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार तो भारत सरकारमार्फत दिला जातो. कुठला, एक भारतरत्न आहे, भारतरत्न सर्वश्रेष्ठ. त्याच्यानंतर कोणता आहे मग, पद्मविभूषण. कोणता आहे, पद्मविभूषण हा आहे.
कळालं का? बघा मी सांगतो हा. पहिला काय आहे? भारत रत्न हा आहे. 2 नंबरला काय? ह्या 1 नंबरला आहे. 2 नंबरला काय आहे मग? तर तो आहे पद्मविभूषण. कोणता आहे? पद्मविभूषण आहे. त्यानंतर मग 2 झाला. 3 नंबरला आहे तुम्हाला कुठला आहे तो? तर पद्मभूषण. पद्मभूषण हा आहे. आणि मग 4 नंबरला पद्मश्री येतो. कोणता? पद्मश्री. कळालं का? ठीक आहे. तर मग ही बात तिथं या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, म्हणजे ठेवावी लागेल की सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार सरकार जे देतं भारत सरकार, ते कोणतं आहे? भारतरत्न. आणि आता एक पुरस्काराबाबत की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, त्याचा आता मेजर ध्यानचंद नावानं रूपांतर झालेलं आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं. कळालं का? ठीक आहे. तर पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, लक्ष द्या की एक सेकंद हा मित्रांनो, थोडं जर असं पेन प्रॉब्लेम देत आहे. एक सेकंद फक्त प्लीज. पुढचा प्रश्न आहे बघा की खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. काय? खालीलपैकी अयोग्य पर्याय की बाबा दुलारी देवी जी आहे, ही दुलारी देवी ती मधुबनी पेंटिंगची आहे का आणि बिहार राजाची आहे का? तर हे करेक्ट असेल तर मग करेक्ट आहे असं ओळखायचं आहे बघा. त्यानंतर लक्ष्मी बरुआ ही कोणेकलता महिला सहकारी बँकची संस्थापक वगैरे आहे का, त्याची संबंधित का, आणि ती आसाम राज्याची आहे का, हे तुम्ही ओळखायचं आहे. निदुमल सुमती ही स्त्री मृदुंगवादक आहे का, महाराष्ट्राची आहे का? का यापैकी एकही नाही अयोग्य, सगळे बरोबर आहेत, हे तुम्ही नीट ओळखायचं आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी मित्रांनो बघा, सी पर्याय क्रमांक तुमचा रॉंग राहिल्याचं कारण काय की दुलारी देवी ही मधुबनी पेंटिंग जी आहे बिहारमधली, त्यासाठी तिला पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मश्री 2021चा. सगळ्याच या महिलांना 2021चा पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. पण या मधुबनी पेंटिंगबाबत बिहारमधल्या दुलारी देवी आहेत. कळालं? तर लखिमा बरुआ ह्या कोणेकलता महिला सहकारी बँक आसाममधल्या, हे पण करेक्ट आहे. पण सीमध्ये काय आहे? निदुमली सुमती ह्या स्त्री मृदुंगवादक आहेत, पण त्या महाराष्ट्राच्या नाहीत. त्या महाराष्ट्राच्या नाही आहेत. तर त्या कुठल्या आहेत मग? तर त्या आंध्र प्रदेशच्या आहेत. कुठल्या आहेत? स्त्री मृदुंगवादक निदुमुल सुमती. तर निदुमुल सुमती ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत. हे फक्त रॉंग होतं, लक्षात ठेवा. पुढं आहे तुम्हाला की पुढचा प्रश्न, 2020चे साहित्य अकादमी मराठी भाषा पुरस्कार मिळणारे कोण? 2020चा साहित्य अकादमी मराठी भाषा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर हा प्रश्न करेक्ट सोडवायचा मित्रांनो. बघा लक्ष द्या, एकदम सोपा आहे. 2020चा साहित्य अकादमी भाषा पुरस्कार हा पर्याय तुम्हाला आबा महाजन, श्री नंदा खरे, श्री प्रशांत असणारे, शरण कुमार लिंबाळे यापैकी कोणाला मिळालेला आहे? 2020चा साहित्य अकादमी पुरस्कार तो नंदा खरे यांना मिळाला की ज्यांनी तो नाकारलेला आहे त्यांनी. ठीक आहे, त्यांनी रिजेक्ट केलेला आहे, तर नंदा खरे यांना तो मिळालेला आहे. तर इथं साहित्य अकादमी मराठी भाषा पुरस्कार जो आहे तो नंदा खरे, आणि अजून एक आहे तुम्हाला, ते म्हणजे कोण? तर ते आबा महाजन एक आहेत. काय? आबा महाजन. तर इथं तुम्हाला पर्याय दोन्ही करेक्ट पाहिजेत, म्हणजेच इथं चौथा पर्याय तुम्हाला अ आणि ब बरोबर असा पाहिजे होता, तो नाही आहे. तर लक्षात ठेवा, 100% तुम्ही 59वा अंक लक्षवेध पेज क्रमांक 72 वर टॉपलाच दिलेला आहे बघा की आबा महाजन आणि नंदा खरे या दोघांना मिळालेला आहे. कोण कोण? आबा महाजन आणि नंदा खरे. तर आबा महाजन जे आहेत यांना आबाची गोष्ट या लघुकथा संग्रहाबद्दल मिळाला. कोणत्या? आबाची गोष्ट या लघु कथा संग्रहाबद्दल मिळालेला आहे. आणि नंदा खरे जे आहेत ना, नंदा खरे यांना उद्या या कादंबरीबद्दल मिळालेलं आहे. उद्या ही काय कादंबरी कोणाची आहे? नंदा खरेची, याबाबत मिळालेला आहे. तर ठीक आहे, आपण बघू पुढचा प्रश्न की 7 नंबरचा प्रश्न म्हणतो काय? तर महाराष्ट्र सरकार 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2020चा महाराष्ट्र सरकारचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर राहील आशा भोसले. आशा भोसलेला तो पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो, 2020चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ठीक आहे,
तर इथं 1997 पासून या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी मिळालेले महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोण कोण आहेत, तर यापूर्वी तुम्हाला सचिन तेंडुलकर सुद्धा आहे, कळालं का? सचिन तेंडुलकर आहे, भरपूर जण आहेत तर महेश एलकुंचवार आहे, हे यांना सुद्धा पुरस्कार ते मिळालेले आहेत. मग पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न की 2021चा स्पेन प्राइज फाउंडेशन समाजशास्त्रातील प्रिन्सेस ऑफ अस्तुरिया पुरस्कार कोणाला मिळाला? बघा लक्ष द्या की पुढचा प्रश्न काय आहे की 2021 जे आहे 2021चा स्पेन प्राइज फाउंडेशन समाजशास्त्रातील प्रिन्सेस ऑफ अस्तुरिया पुरस्कार कोणाला मिळाला? तर हे 4 ऑप्शन आहेत, तुम्हाला यापैकी व्यवस्थित योग्य ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला. तर तो पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो कोणाला? डॉक्टर अमर्त्य सेन. डॉक्टर अमर्त्य सेन यांना याच्या अगोदर अर्थशास्त्रामध्ये नोबेलसुद्धा प्राप्त आहे, कळालं का? त्यांना नोबेल पुरस्कारसुद्धा अर्थशास्त्राच्या बाबतीत मिळालेला आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढचा कोणता पुरस्कार आहे? हा स्पेन प्राइज फाउंडेशन समाजशास्त्रातील पुरस्कार आहे. तो पुढचा आहे की 2020 काय 2020चा हे बघा 2020चा महाराष्ट्र शासनाचा जो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो कोणाला प्राप्त झाला? कधीचा? 2020चा. आणि कोणता? महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार तो आहे बहरीनाथ महाराज तनपुरे यांना. बहरीनाथ महाराज तनपुरे यांना. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत हे प्रश्न. तुम्हाला परीक्षेला जशास तसे विचारले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, पुढचं शांतता नोबेल पुरस्कार 2020चा कोणाला मिळाला? तर शांततेचा नोबेल पुरस्कार 2020चा कोणाला मिळाला आहे? तर खाली तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. एक मिनिट. शांतता नोबेल पुरस्कार कधीचा? 2020चा. हे तुम्हाला क्लिअर करायचे. 2020चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? पटकन सांगायचे. 4 ऑप्शन तुम्हाला हे एवढे इथं दिलेले आहेत. तर जागतिक अन्न कार्यक्रम कोणाला मिळालेला आहे? जागतिक अन्न कार्यक्रमला 2020चा शांतता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे लक्षात ठेवा पक्क. कोणाला? जागतिक अन्न कार्यक्रम. ठीक आहे, पुढं बी ऑप्शन करेक्ट राहणार आहे. पुढचा असणार तुम्हाला प्रश्न, बघा लक्ष द्या. जर समजा आपण 2019चा जर पाहिला असता हेच शांतता नोबेल पुरस्कार, तर तो अबिया अहमद अली आहे. अबिया अहमद अलीला कधी द्यायचा आहे? 2019चा आहे. तर जागतिक अन्न कार्यक्रम जे आहे ते 2020चा, म्हणून हे आन्सर आपलं हे राहील. 2020चा विचारलं होतं. आणि जर डग्लस स्टुअर्ट म्हणलं, डग्लस स्टुअर्ट, तर यांना काय आहे की 2020चा आहे बाबा, पण तो हा नाही आहे. तो काय आहे? बुकर पुरस्कार आहे. कोणता? बुकर पुरस्कार प्राप्त झाला डग्लस स्टुअर्ट यांना 2020चा. तर बघू आपण पुढचं काय. तर 61वा रॅमन मॅगसेस पुरस्कार कितवा? 61वा, तो 2019ला. हा जो 61वा आहे तो कधीचा आहे? 2019चा. तर तो 2019चा म्हटला तरी बी ते 61वाचा आहे, आणि 61वा म्हणलं तर 2019चा आहे. तो कोणाला मिळालेला आहे? तर खालील ऑप्शन हे 4 आहे, तर 4 पैकी योग्य ऑप्शन निवडा आणि ॲन्सर टिक करा. तर तुमचं रविशंकर पांडे, काय? रविशंकर पांडे हे त्याचं ॲन्सर राहील. हे पत्रकार आहेत. काय आहेत ते? रविशंकर पांडे पत्रकार आहेत. याच्या अगोदर जे आहे, याच्या अगोदरचा म्हणजेच 2018चा मिळाला होता कोणाला? तर तो मिळाला होता या सोनम वांगचुकला. कोणाला? सोनम वांगचुक, जम्मू काश्मीरची आहे, तिला 2018चा मिळाला होता. रवीश कुमार हे पत्रकार आहे, त्यांना 2019चा मिळाला आहे. म्हणजे तो 61वा आहे, हा 60वा होता मग यांचा. तर TM कृष्णा जे आहे त्यांना 2016 साली मिळाला होता, 2016. ठीक आहे, सध्याचं लेटेस्ट एवढं लक्षात ठेवा की रवीश कुमार पांडे यांना 2019चा म्हणजे 61वा पुरस्कार मिळालेला आहे. हा कळालं का? ठीक आहे, पुढचं बघा. 12वा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती असेल? अयोग्य जोडी ओळखायचं आहे. पर्याय दिलेले तुम्हाला. नंदा खरे, उद्या हे त्यांचं पुस्तक आहे का? अनुराधा पाटील, कदाचित अजूनही हे पुस्तक त्यांचं आहे का?
मस पाटील हे सर्तन प्रेरणा व कवित्व शोध हे त्यांचं पुस्तक आहे का? सर्जन आहे, सर्तन आहे, सर्जन आहे, लक्षात ठेवा. सर्जन प्रेरणा कवित्व शोध हे त्यांचं पुस्तक आहे का? तर एक लक्षात ठेवा, योग्य पर्याय टिक करायचा बरं का चांगल्या प्रकारे. तर नंदा खरे यांना आताच आपण पाहिलं होतं साहित्य अकादमी पुरस्कार 2020चा आहे, कळलं का? आणि अनुरा यांचं पुस्तक उद्या या पुस्तकाबाबतच मिळालेलं आहे. कोण्या पुस्तकाबाबत? उद्या, म्हणून हे करेक्ट आहे ऑप्शन पहिला. ठीक आहे, दुसरा ऑप्शन करेक्ट आहे का बघू, कारण आपल्याला अयोग्य निवडायचे ना. तर हा तर बरोबर आहे, हा बरोबर आहे ए ऑप्शन. मग बी ऑप्शन हा करेक्ट आहे का मला सांगा, की अनुराधा पाटील यांनी कदाचित अजूनही हे पुस्तक त्यांचं आहे का? तर करेक्ट आहे. काय आहे? करेक्ट, म्हणजे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. मग मसू पाटील, काय मसू पाटील यांचं सर्जन, हे सर्जन आहे, सर्जन प्रेरणा व कवित्व शोध पुस्तक आहे का? तर हो, हेही करेक्ट आहे. म्हणजे यापैकी एकही उत्तर डी ऑप्शन टिक करावं लागेल, कारण यापैकी अयोग्य एकही जोडी नाही, सगळ्या तिन्ही बरोबर आहेत, कळालं का? ठीक आहे, तुम्हाला पुढचा प्रश्न 2019चा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आहे आणि विकास पुरस्कार हा योग्य पर्याय निवडायचा तुम्हाला. निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2019चा कोणाला मिळालेला आहे? इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण पुरस्कार 2019चा, तर तो डेव्हिड ॲटेनबरो. कोणाला? डेव्हिड ॲटेनबरो, पर्याय क्रमांक 1. मग याच्या अगोदरचा 2018चा जो होता तो सेंटर सायन्स ऑफ एन्व्हायरमेंट, बी पर्याय होता. कधीचा? 2018चा. ठीक आहे, पुढं बघा. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला 14 नंबरच्या प्रश्नात 13वी IPL हे काय असं कोण टाईप केलं आहे, आपल्या टीमला क्लिअर करावं लागतं. तर 13वी IPL स्पर्धा विजेता संघ कोणता आहे? तर 13वी IPL स्पर्धा विजेता की जे 2020ला पार पडली होती. 13वी कधी पार पडली? 2020ला. ती कुठं शेवटचा सामना खेळला गेला? तर शेवटचा सामना दुबईला खेळला गेला, दुबईला. आणि विजेता मग कोण ठरलं? तर मुंबई इंडियन्स हा विजेता आहे, मुंबई इंडियन्स. दिल्ली डेव्हिल्स हे उपविजेता होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की 2019-20 रणजी ट्रॉफी विजेता संघ कोण आहे? 2019-20चा रणजी ट्रॉफी विजेता संघ असणारा कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सौराष्ट्र. 2019-20चा सौराष्ट्र हे विजेता आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न की 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला? 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा रजनीकांतला मिळालेला आहे, तो 2019ला. कोणाला? 2019ला रजनीकांतला कोण मिळालेला आहे? तो दादासाहेब फाळके पुरस्कार, कळालं का? नेक्स्ट पुढचा आहे तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की 2020चा साहित्याचा नोबेल जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020चा कोणाला मिळाला? तर ते आहे लुईस ग्लुक, पर्याय क्रमांक डी. लुईस ग्लुक हे अमेरिकेचे आहेत ते, अमेरिकेचे कोण? लुईस ग्लुक. ठीक आहे, आणि पुढचा आहे तुम्हाला की पीटर हँडिकी जे आहेत यांना 2019चा होता. पीटर हँडिकी यांना कधीचा होता? 2019चा आहे पीटर हँडिकीला, 2019चा. ओल्गा टोकाझुर्क यांना 2020चा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं बघा. 18वा प्रश्न आहे 2020चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कोणाला मिळाला? 2018चा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार कोणाला मिळाला? 2018चा बोलायचं आहे मला, हे महत्त्वाचं आहे. तर ओल्गा टोकार्जुक आहे का? मिचेल हॅचिसन आहे का? कोण आहे ते सांगायचं आहे का? मॅरी लुकस रिझनमेंट आहे. तर पर्याय क्रमांक तुम्हाला याच्यातल्या योग्य निवडायचा आहे बघू. तर याचं उत्तर हे राहील की बी बरोबर आहे, मॅरियक लुकस रिझनेवेल्ड. काय? मॅरियक लुकास रिझनेवेल्ड हे नेदरलँडचे आहेत. कुठले आहेत? नेदरलँड. हे पण लक्षात ठेवा कुठले आहेत? नेदरलँड. आणि म्हणजेच हे मॅरियक लुकस रिझनेवेल्ड कुठले आहेत? नेदरलँडचे आहेत, नेदरलँड. आणि मग मिचेल हॅचिसनला मिळाला आणि मॅरियक लुकस रिझनेवेल्डला सुद्धा मिळाला. मग हॅचिसन कुठले आहेत? मिचेल हॅचिसन हे ठीक आहे, यांचं तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे बघा. पुस्तक काय आहे मिचेल हॅचिसनचं? तर पुस्तक आहे दी डिस्कम्फर्ट ऑफ ह्युनिंग. काय? दी
डिस्कम्फर्ट डिस्कम्फर्ट मी पुन्हा लिहितो दी डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग काय ऑफ इव्हिनिंग हे लक्षात ठेवा. कळालं का? नेक्स्ट आहे ठीक आहे, आजच्या डेटला पुरस्कारावर हे प्रश्न महत्त्वाचे. यापैकी जसे प्रश्न येऊ शकतात. तुम्ही लक्षवेध, सन्मान, पुरस्कार हा जो काही घटक आहे त्यामधून हे प्रश्न घेतलेले आहे. ते असेच तुम्हाला प्रश्न उपलब्ध होतील. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब